वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। श्री गुरुदेव दत्त। उपस्थित समस्त देवगण आणि देवांगनांना प्रेमाचा जय सच्चिदानंद। मकर संक्रांतीचा हा उत्सव आपण सगळेजण साजरा करीत आहोत आणि या काळात दान धर्म करण्यास सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळे या माघ मासात किंवा मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये दान धर्म करण्याचा प्रयत्न करतात। हा सण किंवा उत्सव लोकांच्या आरोग्याचा विचार करून ऋषी मुनींनी आपल्यामध्ये प्रेरित केलेला आहे। बऱ्याच वेळी माणसांना प्रश्न असतो की आमचा हा जन्म जो आहे तो कशासाठी आहे आणि आपण असंही ऐकतो की आपला जन्म जो आहे तो मोक्ष मिळवण्यासाठी आहे। मग हे साधू संतांनी ऋषीमुनींनी हे मध्ये मध्ये उत्सव यांची पेरणी करून आम्हास काय उपदेश करण्याचा प्रयत्न केला। जर आम्ही माणसं हे सण उत्सव साजरे करतो तर त्या उत्सवामध्ये असा एक मेसेज दडलेला आहे, जो मेसेज आम्हा तुम्हा सर्वांना बोध करतो, उपदेश करतो आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यावर हे सण उत्सव आपल्या जीवनामध्ये जे मेसेज देतात त्याचा आपल्याला फायदा हा मोक्षप्राप्तीसाठी होत असतो। पण मोक्ष कसा मिळणार तर त्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे। स्वतःमध्ये वास करणारा जो आत्माराम आहे त्याची ओळख होणे गरजेचं आहे। त्यावरती लक्ष केंद्रित करून आपण राहिलो की त्याला ध्यान म्हणतात। हे ध्यान आपण सर्वांनी साध्य केलं की मग आत्मज्ञान प्राप्त होतं। मोक्ष प्राप्तीसाठीचं साधन आत्मज्ञान आहे आणि आत्म्याकडे स्थिर राहिलेला मनुष्य जो आहे तो स्वतः मोक्ष स्थित असल्यामुळे मनुष्य जन्म सार्थकी लागतो। मग हा आत्मज्ञान विषय समजण्यासाठी काय करायला पाहिजे? गुरूंकडे जायला हवं। गुरु आपल्याला ती साधना शिकवितात, कसं आत्मज्ञानाची उपासना करावी, कसं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, काय केलं म्हणजे आत्म्याबद्दलची प्रीती वाढेल। मग गुरुजींकडे आलो, सद्गुरूंकडे आलो, त्यांनी दिलेला रस्ता चालायला लागलो। पण मग बरेच प्रश्न आला, असे कित्येक लोक आहेत किंवा किती लोक आहेत की जी मोक्ष प्राप्तीसाठी गुरूंकडे आलेत। त्यामध्ये अजून एक भानगड अशी तयार झाली की काही लोक आपले पर्सनल इच्छा व्यक्त पूर्ण व्हाव्यात त्यासाठी गुरूंकडे आले
मोक्षप्राप्तीसाठी नाही. मग त्यांच्या व्यावहारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी ते गुरूंकडे आलेले. त्यांच्या आत्मज्ञानाचं काय? मग कुठेतरी एक अशी घंटी वाजली, संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासे. या सगळ्या संसारातल्या व्यथा दुःख, संसार एकंदरीत सगळं आपण पाहतो, यामध्ये दुःख आहे. आपल्याला शांती नाही. मग हळूहळू हळूहळू आपल्याला कळायला लागतं की गुरूंकडे जाऊन व्यवहाराच्या गोष्टी न करणे, तर गुरूंकडे जाऊन आत्मज्ञानाच्या गोष्टी करणे. आत्मज्ञान हा विषय समजून घेणे. ते कधी पटतं? ज्यावेळी सगळ्या संसारातल्या व्यथा दुःखांनी एकदम आपलं जीवन समाप्त होतं, तेव्हा पटायला लागतं की आत्मज्ञान पाहिजे होतं. आत्मसुखाचा आस्वाद घेणे आवश्यक होतं. असं सरते शेवटी कळतं, ज्यावेळी आपण रिटायर्ड होतो, मरायला टेकतो तेव्हा. तोपर्यंत आपण गुरूंकडे किंवा आपण ईश्वरी आसक्ती जो आहे तो ठेवतच नाही. गुरूंकडे आत्मज्ञानाविषयीची चर्चाच झाली नाही. हे 60-70व्या वर्षी कळतं. आता हेच 70व्या वर्षी समजलं तर मग साधना कधी करणार? आली 70ची बसवेल्या उठवेना. आता एका जागेवरती माणूस बसला, 60-70 वर्षाचा माणूस, हा उठणार का? आणि उठला तर परत बसणार का? बसवेल्या उठवेना. म्हणून सावध सावध सावधान, वाचे बोला नारायण. 10 वर्षे झाली, 20 वर्षे झाली, 30 वर्षे झाली, 40 वर्षे झाली, 50 झाली, 60 झाली, 70 झाली, 80 झाली, तरी हा गुरूंकडे येऊन व्यवहारच बोलतो. देवळात जाऊन हा व्यवहाराच्याच अपेक्षा करतो. मुलांचं हे होऊ दे, माझ्या नवऱ्याला हे मिळू दे, चालूच. जन्म कशासाठी आहे त्याची चर्चाच नाही. आम्हा सगळ्यांना माहिती आहे की मोक्ष प्राप्ती ही साधना करून मिळणारी आहे. आम्ही किती लोक हो साधना करतो? तो मरायला तयार आहे, तो बॉम्ब अंगाला बांधून. त्याला आम्ही अतिरेकी म्हणतो, त्याला आम्ही आतंकवादी म्हणतो. तो वाईट. चला ठीक आहे, वाईटांचा विचार नको करूया, बऱ्यांचा विचार जर करायला लागलो तर हा बरा माणूस, याला माहिती आहे ध्यान करून, नामस्मरण करून, साधना करून, चांगलं सज्जन जगणं जगून मला परमेश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे, मला आत्मज्ञानाची प्राप्ती होणारी आहे. ऋषी मुनींनी सांगितलंय त्याप्रमाणे मोक्ष प्राप्ती होणारी आहे, जे जीवनाचा उद्देश मानलेला आहे. हे सगळं माहीत असलेले आम्ही तुम्ही हिंदू सनातनी किती लोक आम्ही साधना करतो, किती लोक आम्ही नामस्मरण करतो. आणि नामस्मरण सगळे करतात आत्मज्ञान मिळवण्यासाठी, आत्माची अनुभूती मिळण्यासाठी. किती लोक नामस्मरण करतात हा मुद्दा आहे. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया,
उन्होंने क्या रे कमाया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. किती लोक नामस्मरण करतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. सगळ्यांनी म्हटलं की नाही? आ किती लोकांचं लक्ष रामाकडे होतं. ते सोडून मात सगळे म्हटले. राम सोडला पण रामाचं नाव मात्र घेत. आपली परिस्थिती सगळ्यांची अशी आहे. कोणी संगीताकडे बघितलं, कुठला राग असणारा, कुठला राग, भैरवी. बघितलं, लगेच पटलं त्यानं. थोड्याने राग बघितला, थोडे टेका बघितला, कोणी शब्द बघितले, पण राम बाबा कोणी नाही पाहिलं. रामाचं लक्ष, रामाकडे कोणाचंच लक्ष नाहीये. अशी आमची नामस्मरणाची गत आहे बाबांनो. आम्ही सगळे देवाचं नाव घेतो, आम्ही सगळे नामस्मरण करतो, पण जे आत्ता म्हटलं तसं राम नाम किंवा रामाचं नाव किंवा शिवाचं नाव आम्ही घेतो, शिवाकडे आमचं लक्ष नाही. मग असले हे सगळं जे आहे ते आमचं नामस्मरण व्यर्थ जातं, कारण त्यात राम नाहीये. म्हणून नुसतंच अक्षर म्हटले किंवा शब्द म्हटले म्हणूनही होणार नाही. त्या रामनामाबद्दल प्रेम असलं पाहिजे, त्या रामाबद्दल प्रीती असली पाहिजे, मग ते कळतं. असं समर्पित भावनेने देवाची उपासना श्रद्धेने केली पाहिजे. अशी श्रद्धा गुरु आपल्याला शिकवितात, आठवण करून देतात. बाबा तू भुरगी जन्माक घालूंक येवंक नाय, तू घरा बांदपाक येवंक नाय, तू गाडी व्हडले व्हडले घेवपाक तुका जन्म दिवना, तुका बरे बरे मोबाईल वापरपाक दिवना जन्म. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा जन्म नाही खेळ खेळण्याचा,
हा जन्म नाही पुन्हा हरिओ ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरिओ. थांबा. हा जन्म जो आहे हा भक्ती करण्यासाठी देवावर प्रेम करण्यासाठी आहे. पण आमचा सगळा जन्म जो आहे तो वेगवेगळ्या गोष्टींसाठी. काही लोकांनी तर हल्ली ठरवलेला आहे जन्म म्हणजे शिक्षण शिकण्यासाठी. मग आयुष्यभर ते इतकं शिक्षण शिकतात की ते जगणंच विसरतात, फक्त शिकतात. आणि बरे लोक इतकं चांगलं शिक्षण, कोण इंजिनियर होतात, कोण डायरेक्टर होतात, कोण डॉक्टर होतात, कोण आणि काय होतात. भलं शिक्षण शिकतात. पण शिक्षण शिकल्यामुळे इतका सुंदर परिणाम ते आपल्या जीवनामध्ये भोगतात की ते आई वडिलांना बघत नाही. किती चांगलं ना. शिक्षण शिकले, आई वडिलांना विसरले. कोणी विसरायला लावलं? शिक्षणाने. पूर्वी अडाणी होते लोक, शिकत नव्हते, पण आई वडिलांना सांभाळत होते. बरोबर की नाही? पूर्वी लोक शिकत नव्हते, पण आपल्या परिवाराला बऱ्यापैकी सांभाळत होते. बरोबर एकमेकांच्या राहत होते. बऱ्यापैकी कुटुंब व्यवस्थेमध्ये राहत होते. मग शिक्षण शिकले. बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की लग्न करून फायदा काय, म्हणून आता हल्लीच्या मुलांनी लग्नच नको असं ठरवलेलं आहे. लग्न केले की मग जबाबदारी वगैरे वगैरे. आताच्या काळातल्या या गोष्टी कोणी सांगितलं? शिक्षणाने. शिक्षण शिकले, आम्हाला कळलं शिक्षण शिकल्यामुळे लग्न करायची आवश्यकता नाही. मग कसं राहायचं? लिव्ह इन रिलेशनशिप. लग्न करायचं नाही, पण बरोबर थांबायचं. बरं, कोणी शिकवलं? शिक्षणाने. त्यानंतर शिक्षणाने आणि काय केलं? शिक्षण शिकल्यामुळे मंदिरात जायची गरज नाही. ते आउटडेटेड लोकांचं काम. सुशिक्षितांसाठी ती जागा नाही, ती अडाण्या लोकांची कामं. अशा प्रकारे शिक्षण बऱ्यापैकी शिकलेल्या लोकांनी आपल्या डोक्यामध्ये अशा प्रकारच्या भ्रामक कल्पना डोक्यात अडकवून घेतलेल्या आहेत. आई नको, वडील नको, देव नको, धर्म नको, गुरु नको, संस्कार नको, धर्म नको, काही नको. कशाला नको? आम्ही शिकलेले आहोत, आम्ही शिक्षण शिकलेले लोक. असलं हे शिक्षण चुलीत घालायचं, आग लावायची असल्या शिक्षणाला. म्हणून आमच्या ऋषी मुनींनी आम्हाला जे शिक्षण दिलं ते हे शिक्षण दिलं. मकर संक्रांत आली, तुझ्या बरोबर समाजाचा विचार कर. तू एकटाच संसारात जगत नाही आहेस. तू बाई आहेस, हळदी कुंकू तू स्वतःला लावच, पण तुझ्या बरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही हळदी कुंकुम लाव. लावतात की नाही आता बायका? हा, काय बंद केलं? आम्ही काय बाबा या महिन्यात जात नाही बाहेर, त्यामुळे मला जास्त माहिती नाही. जातात बायका, जातात हळदी कुंकुम करतात. सुशिक्षित लोकांचा, अडाणी जातील, सुशिक्षित लोकांचा विचारतो. जातात महिलांनो, आजही जातात. सगळे अडाणीच बोलतात, सुशिक्षित बोलतच नाही. जातात, जात नसतील. तुम्ही शिकला जो जातात, दामून सांगितले. शिक्षण आम्हाला आत्ताचं शिक्षण, बरं शिक्षण वाईट नसतं हो, शिक्षणातला सिलेबस वाईट असतो.
तो सिलेबस खराब आहे. तो सिलेबस आम्हाला आमच्या धर्माशी जोडायला देत नाही. तो सिलेबस आम्हाला आमच्या आई वडिलांशी जोडायला देत नाही. तो सिलेबस आम्हाला आमच्या कल्चरशी जोडायला देत नाही. तो सिलेबस जो आहे तो आमच्या धर्मशास्त्राशी जोडायला देत नाही. प्रॉब्लेम सिलेबसचा आहे, शिक्षणाचा नाही आहे. त्यामुळे शिक्षण उत्तम शिकतात, पण ते सिलेबस खराब असल्यामुळे चुकीचा संस्कार होतो. टीचरला गुरु म्हणून रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, ते नाही. कल्चरला रिस्पेक्ट द्यायचं, ते नाही. आपल्या आदर्श पुरुषांचं चरित्र जी आहेत ती आपल्या डोळ्यांसमोर आणली जात नाही. असा थोडासा सिलेबसचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे हे जे शिक्षण शिकणारी लोक जी आहेत त्यांनी बऱ्यापैकी शिक्षण शिकले, पण स्वतःचाच विचार केला. मी, माझं शिक्षण, माझी डिग्री, आणि ज्यावेळी तो मोठ्या प्रकारे डिग्री होल्डर होतो त्याप्रमाणे तो सगळं विसरतो आणि तो आपल्या पुरताच मर्यादित जीवन जगत राहतो. त्याला समाज आठवण उरत नाही, त्याला समाज दिसत नाही. आपण समाजातला एक घटक आहे असं तो मानायलाच तयार नाही. आयुष्यभर स्वतःचाच विचार करत जातो. मग मकर संक्रांत आली की ऋषी मुनी साधू संत आम्हाला सांगताहेत की तू एकटाच जगत नाहीयेस. तुझ्या बरोबर जेवढे लोक जगतात त्यांच्या घरी जा, त्यांची विचारपूस कर, त्यांच्याकडे हळदी कुंकुमला जा, त्यांच्याकडे बघ कमी जास्त काय आहे, तुझ्याकडे जे आहे ते त्यांना दे. ज्याला तुम्ही सगळेजण वाण म्हणतात ते वाण द्यायचं. माझ्याकडे जर समजा फणी आहे तर तुझ्याकडे काकडं असतील, बांगड्या असतील, ते तू मला दे, मी तुला फणी देते. तुझ्याकडे चणे आहे तर माझ्याकडे डाळ आहे, तू मला चणे दे, मी तुला डाळ देते. असं करत एकमेकांचा विचार जो आहे तो पूर्वी होत होता. आजही होत असेल, पण तो वेगळ्या पद्धतीचा संस्कार जो आहे तो संस्कार उचलण्याची आवश्यकता होती की कोणाकडे जावं, त्यांची विचारपूस करावी, म्हणजे परोपकाराय पुण्याय ही संकल्पना या विषयामध्ये दृढ होती. दुसऱ्यांचा विचार करणारा माणूस तयार करणे हा सनातन विचार आहे. माझाच विचार नव्हे, माझ्या शिम शेजाऱ्यांचा विचार, माझ्या आई वडिलांचा विचार, माझ्या परिवाराचा विचार, माझ्या कुटुंबाचा विचार, माझ्या गावाचा विचार आणि पर्यायाने माझ्या देशाचा विचार, अशी भूमिका या संकल्पना ज्या आहेत त्या ऋषीमुनींनी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. म्हणून सनातन धर्म शिका. म्हणून हे गुरुजनांचे जे सण उत्सव आहेत त्याच्यातला मेसेज उचला. एकटेच जगू नका, दुसऱ्यांसाठी जगायची प्रेरणा घ्या. आणि जस जसं तुम्ही ही प्रेरणा घ्याल तस तसं तुम्हाला देश तुमचा आपला वाटेल, तुम्हाला तुमचं राज्य आपलं वाटेल, तुम्हाला तुमचं गाव आपला वाटेल. आणि अशा प्रकारची ज्यावेळी भूमिका तयार होते, तुम्ही तुमचा देश विकणार नाही. तुम्हाला ती जागा तुमची जी आहे ती तुमची जागा तुम्हाला तुमची मातृभूमी वाटणार आहे. तुम्ही काढून ती अशीच विकणार नाही. कधी त्या मातृभूमीबद्दल तुम्हाला प्रेम असेल. आईला काढून तुम्ही, ते जाणते लोक जिथे राहतात त्याला काय म्हणतात, हा कुठे काय, आमच्याकडे वृद्ध लोक जे ती घरात राहतात, तुमच्याकडे कदाचित वृद्धाश्रमात राहत असते. तुमच्याकडचे लोक वृद्धाश्रमात पाठवतात आई वडिलांना. काय किती लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत, हातवर करा. कोणाचेच नाही.
तुमच्या सगळ्यांसाठी खूप खूप आशीर्वाद. माता धन्यो पिता धन्यो धन्यो वंशः कुलं तथा धन्या च वसुधा देवी गुरुभक्ती सुदुर्लभा. आता गुरुंकडे हे शिक्षण शिकलेला माणूस ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये हे सगळं शिक्षण उतरवतो तेव्हा असं म्हणतात की त्याची माता त्याचे पिता धन्य आहेत. आणि अशा प्रकारे माता पित्यांची कूस धन्य करण्यासाठी हा मनुष्याचा जन्म आहे. म्हणून स्वतःचा विचार करत जाऊ नका. मकर संक्रांतीच्या काळात जशा महिला सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये दान धर्म करतात, दुसऱ्यांचा विचार करतात, दुसऱ्या स्त्रीचा विचार करतात, दुसऱ्या घरामध्ये संस्कार आहे की नाही, त्यांची मुलं बाळं सुखी आहेत की नाही, त्याचं आरोग्य बरं आहे की नाही, जाऊन विचारायचं. निमित्त हळदी कुंकुमचं फक्त जाऊन हळदी कुंकू लावायचा आणि वाण घेऊन घरी यायचा इतका मर्यादित टॉपिक नाही आहे. समाजाचा घटक माझाही तो सदस्य आहे, कौटुंबिक भावना दृढ व्हावी, हा या मकर संक्रांतीचा मूळ उद्देश आहे, जो आपण सगळ्यांनी पाळलाच पाहिजे. जिच्या घरी तुम्ही जाता त्यांच्या मुलाबाळांना जरूर विचारा, त्यांच्या मुलाबाळांना बघा, तिच्या नवऱ्याला बघा, तो दारू तर पित नाही ना, तो सिगरेट तर ओढत नाही ना, तो गुटखा तर खात नाही ना, त्यांच्या घरात देवघर तर आहे ना, त्यांच्या घरात असलेल्या देवघरामध्ये रोज पूजा तर होते ना, बघा. ते काम आहे आपलं. अशी ही पर्वणीचा काळ म्हणजे मकर संक्रांत होय. आणि ज्यांच्या घरात तुम्ही जाऊन हे सगळं पाहता, हळूहळू हळूहळू क्रमाक्रमाने मग त्यांच्या जीवनामध्ये मोठे दिवस येतात की नाही? मोठे दिवस कसे येणार? जर ते घर सुखी असेल, आनंदी असेल, तर ऑटोमॅटिकली तेजस्विता त्यांच्या गृहस्थाश्रमामध्ये येते. असं हे आपण सर्वांनी मकर संक्रांतीचं व्रत जे आहे ते पाळायचं आहे, समाजासाठी जगण्याचं. आम्ही समाजातले घटक आहोत, आम्ही समाजातली लोक आहोत. मी माझ्याचसाठी जगू शकत नाही, मी पैशांसाठीच जगू शकत नाही, मी फक्त शिक्षण शिकण्यासाठी जगू शकत नाही, मी विद्यावंत होणे गरजेचं आहे. आणि विद्या तीच जी आपल्याला सा विद्या या विमुक्त ये, जी आपल्याला मुक्त करते. आणि अशी ही विद्या जी आहे ती आपल्याला ऋषीमुनींनी दिलेली आहे. आशा करतो की हा संस्कार किंवा ही प्रेरणादायक जो मेसेज आपल्याला मकर संक्रांतीने दिलेला आहे तो आपण सगळेजण आपल्या घरी घेऊन जाल. त्याचप्रमाणे मातृभूमीसाठी जगण्याचा ही संकल्प आपल्याकडून होईल. यात तुमचं सगळ्यांचं हित आहे. असं हे आपल्या हिताचं जगणं जे आहे ते आपण सर्वांनी जगा. तो समर्थ सर्वांना चांगली सद्बुद्धी देवो, आयुरारोग्य देवो आणि तुम्हा सर्वांचं कल्याण होवो अशी जगन्नियंत्या दत्तप्रभूंकडे प्रार्थना करतो. नमः पार्वती पतये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव